मंडळी, अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची धुरा त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सांभाळणार असल्याचं आधीच स्पष्ट झालंय. आता बारामती पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला जाणार नसल्याचंही कळतंय. या बाबतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नाही. महाविकास आघाडीची बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याची भूमिका नसल्याचं त्या म्हणाल्या. तर महायुतीकडून सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे साहजिकच सुनेत्रा पवार ह्या बिनविरोधपणे आमदार म्हणून निवडून जातील अशी चर्चा चालू होती. पण सोमवारी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी एक वक्तव्य केलं आणि मोठा ट्विस्ट निर्माण झाला. आपण निवडणूक लढवावी यासाठी बारामतीतील कार्यकर्त्यांकडून मोठा आग्रह होता. तसंच दादांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी शपथविधी होतो, मग आम्हीच त्यांच्या निधनाचं दुःख का व्यक्त करायचं, असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी बारामतीची पोटनिवडणूक लढण्याचे संकेत दिलेत. हाकेंनी निवडणूक का लढवावी या संदर्भात त्यांचे कार्यकर्ते काय सांगतायत, स्वतः लक्ष्मण हाकेंनी निवडणूक लढण्यासंदर्भात काय म्हटलंय, त्यांनी पवार कुटुंबावर केलेले आरोप काय आहेत आणि लक्ष्मण हाकेंना पुढे करण्याचा हा डाव नक्की कुणाचा आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, बारामती बरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभेसाठी देखील पोटनिवडणूक होतीये. त्या ठिकाणी भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा राजकीय वारसा त्यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांच्याकडे आलाय आणि तेच तेथील पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार आहेत. पण राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची तयारी चालू केली आहे. या पार्श्वभूमीवर 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं. ते म्हणाले की राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणी निवडणूक बिनविरोध व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. पण जर काही कारणांमुळे ही निवडणूक आमच्यावर लादली गेली तर ती आम्ही पूर्ण ताकदीनं लढू. आता मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा वेगळा अर्थ देखील काढला जातोय. समाज माध्यमावर तर अशी चर्चा रंगली आहे की मुख्यमंत्र्यांना थेट त्यांच्या पक्षाचा उमेदवार देता येत नसल्यानं त्यांच्याकडून लक्ष्मण हाकेंना फूस लावण्याचं काम केलं जात आहे. यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे मदत करत असल्याचंही काहींनी म्हटलंय. तर दुसरी एक गोष्ट अशीही बोलली जाते की बारामतीतील एका वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवींचं नाव बदलून अजित पवारांचं नाव देण्याची जी मागणी केली गेली ती मुद्दामहून करण्यात आली होती आणि त्यानंतर लगेचच नामांतराचा जी.आर. सुद्धा काढला गेला, कारण त्यामुळे धनगर मतदार नाराज होऊन पवार घराण्याला आपला विरोध दर्शवतील. आता हा घटनाक्रम पाहता जशी का बारामतीच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाली तसं लक्ष्मण हाके समोर आले आणि त्यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. त्याआधी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बारामतीची निवडणूक बिनविरोध होऊ देणार नसल्याचं सांगण्यात येत होतं. या संदर्भात बाबूराव सोलनकर या कार्यकर्त्यानं माध्यमांशी बोलताना सांगितलं की बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती. पण मागील आठवड्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय यांचा जी.आर. शासनानं बदलला, त्यामुळे आम्ही ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही. तर दुसऱ्या एकानं सांगितलं की उमेदवार कोण असेल हे आम्ही सर्वजण बसून ठरवू. चांगला उमेदवार देऊन बारामतीची निवडणूक आम्ही जिंकू. पवारांच्या विरोधात आम्ही आजपर्यंत उमेदवार उभा केला नव्हता, पण आज जर आमच्यावर ही वेळ येत असेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावावर ही लोक जर विचार करत नसतील तर धनगर समाजच नव्हे 18 पगड जातीला सोबत घेऊन आम्ही ही निवडणूक लढवणार असल्याचं धनगर बांधवांकडून सांगण्यात येत आहे. तर या बाबतीत लक्ष्मण हाके काय म्हणालेत तेही पाहू. त्यांनी सांगितलं की लोकशाहीत निवडणुका बिनविरोध होणं हे चुकीचं आहे. दादांच्या निधनानंतर होत असलेली निवडणूक ही अनुकंपा म्हणून आम्ही मानायची का? दादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी हे लोक शपथविधी करतात, आजोबा नातू अधिवेशनाला निघून जातात, मग दुःख फक्त आम्हीच करायचं का? आमच्या ओबीसी समाजाचं आरक्षण एका बाजूला संपवून टाकण्यात आलंय, आमचे सर्व प्रश्न प्रलंबित आहे. अशा वेळी वाचा फोडायला निवडणुकीसारखा दुसरा कोणता पर्याय आहे का? सुप्रिया सुळे जर प्रोफेशनल राजकारण करत असतील तर आम्ही तसंच करू, असं हाके यांनी म्हटलंय. त्यांनी धनगर समाजाच्या भावनाही बोलून दाखवल्या. बारामतीतील एका वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आलेला अहिल्यादेवींचं नाव बदलण्याचा जी.आर. शासनानं काढला, आम्ही ते कधीही सहन करणार नाही. तसंच ओबीसींचे कोणतेच प्रश्न स्वर्गीय अजितदादा किंवा या सरकारनं सोडवले नाहीत. आमची कोणतीच मागणी मान्य केली नाही. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती असेल किंवा हॉस्टेल असेल, अशा अनेक विषयांसाठी आम्ही झगडत होतो, पण आम्हाला न्याय मिळाला नाही. मी बारामतीतील प्रत्येक वाड्या वस्त्यांमध्ये खेड्यामध्ये जाऊन आलेलो आहे. आताही मला निवडणूक लढवावी म्हणून शेकडो तरुण कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांसोबत व्यापक चर्चा करून निवडणूक लढवायची की नाही, उमेदवार कोण असणार याबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली.
दरम्यान लक्ष्मण हाके यांनी बारामतीची निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्यानं दुसऱ्या बाजूनं त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते. पण बारामती बिनविरोध करण्यापेक्षा लोकशाही पद्धतीनं निवडणूक झाली तर विरोध असण्याचं कारण कशाला पाहिजे, असा प्रश्न हा हाकेंचे समर्थक उपस्थित करतात. कारण पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत स्वतः अजित पवारांनी त्या ठिकाणी जगतापांच्या पत्नी विरोधात दांडगा उमेदवार दिला होता आणि त्या उमेदवारानं भाजप उमेदवाराला चांगली टक्कर दिली होती. तसंच दिवंगत भारत नाना भालके यांच्या निधनानंतर पंढरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपनं उमेदवार देऊन तो निवडूनही आणला होता. मग बारामतीच याला अपवाद का, असा प्रश्न विचारला जातोय. याशिवाय बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी सगळेच बोलतायत, पण राहुरी येथील कर्डिले यांच्याही कुटुंबियांना तोच न्याय का नको, त्यावर कुणी का बोलत नाही? तेथील निवडणूक सुद्धा बिनविरोध करावी अशी मागणी आता हाके समर्थक करतात. बाकी राजकारणात भावनेला काही स्थान नसतं. स्वतः सुनेत्रा पवारांनी तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, पक्षाचं अध्यक्षपद स्वतःकडे घेतलं, मुलगा पार्थ पवारांना राज्यसभा दिली. तसेच स्वतः त्यांनी बारामतीतून आमदार होत नाही तोपर्यंत राज्यसभेचा राजीनामा देखील दिलेला नाहीये. त्यामुळे मग सहानुभूती किंवा भावनिकतेची किनार फक्त त्यांच्याच दुःखाला लावून बाकीच्यांचा निवडणूक लढण्याचा हक्क का हिरावून घेतला जातोय, असे एक ना अनेक प्रश्न आता हाके समर्थकांकडून उपस्थित केले जातात. त्यामुळे लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढवतील अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. बारामतीतील रुग्णालयाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी ऐवजी अजित पवारांच्या नावानं बदलण्यात आल्यानं या गोष्टीचा निषेध म्हणून ही निवडणूक लक्ष्मण हाके यांनी लढवावी, यासाठी बारामतीतील त्यांच्या समाजातील एक गट आग्रही असल्याचं कळतंय. बाकी या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी की मग लक्ष्मण हाके यांनी निवडणूक रिंगणात उतरायला हवं? आणि यासाठी खरंच काही डाव शिजतोय का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.